नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अंमली पदार्थ व मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या आदेशानुसार नगर मनमाड महामार्गावर गोपाळवाडी फाटा या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला होता। यावेळी लाल रंगाची इरिटिका MH05 BAS 4410 ही संशयितरित्या आढळून आली। पोलिसांनी या चारचाकीची झडती घेतली असता या गाडीच्या डिकीमध्ये 2 प्लास्टिकच्या गोण्या भरून अंदाजे 14 किलो गांजा यांची बाजार मूल्य किंमत 98,000 रुपये इतकी असून पोलिसांनी पंचायत समक्ष कार व गांजा मिळून 5,98,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईत इरिटिका चालक सनी कारभारी भातकुटे अशोक उर्फ अक्षय राजू पगारे, समीर अक्रम शेख, प्रशांत जनार्दन जाधव सर्व राहता आदी आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गिरी या करत आहेत। दरम्यान या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, मनमाड पोलीस अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक निरीक्षक सागर पोते, उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, उपनिरीक्षक रामहरी खेडकर, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर हेंबाडे, पोलीस नाईक सचिन वैरागर, पोलीस शिपाई आबा पिसाळ, गणेश बागुल, मुकेश निकम, संदीप दराडे व पोलीस हवालदार श्याम थेटे यांनी ही कारवाई केली आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।